हॅलो गाईज, वेलकम टू माय लास्ट ब्लॉग इन उत्तराखंड। तर आज आम्ही चाललो आहे धारी देवी बघायला आणि सगळं आमचे 4 धाम कंप्लीट झालेले आहेत एकदम सुखरूप आणि बिना पावसाचे। इथे अजिबात पाऊस पडला नाही आणि आमच्या अलिबागमध्ये खूप पाऊस पडला आणि खूप म्हणजे खूप पाणी असं साठलेलं आहे। सो आता तुम्हाला मी दाखवेन आणि आमचे एकदम सुखाने झालेलं। आज आमचा लास्टचा दिवस आहे, उद्या आमची 8ची ट्रेन आहे। बघा कशी सतवतीये तर मी दाखवते तुम्हाला। लेट्स गो। हे आहे एंट्री देवीची, ही आहे एंट्री देवीच्या मंदिराची। इथून पूर्ण खाली जायचं आहे आणि हे बघा देवीचं देऊळ पाण्यामध्ये आहे। काली 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 सावली आगे साव काली व्हिडिओ काढले सो कशी झाले तुम्ही काय करू तुला ट्रेनिंग द्यायला लागेल। काय करू या पटकन देव आतमध्ये व्हिडिओ करून देत नाही, सो मी इथूनच व्हिडिओ करते। निघालो आम्ही, चाललो आता पुढे हरिद्वारला, म्हणजे ऋषिकेश आहे मग हरिद्वार आहे। आमचं दर्शन झालं चांगलं आणि आता आम्ही चाललोय। तर भेटूया पुढे पुढच्या व्हिडिओजमध्ये। तर आम्ही आलोय रामझुला बघायला। हे आहे स्वर्गाश्रम। ये है हमारी राम की दुनिया। सो आता आमचं ऋषिकेश मधलं सगळं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही जातोय आमच्या रूमवर, ते म्हणजे हरिद्वारला। सो इथे खूप छान वाटलं आम्हाला। आम्ही गाईड घेतलेला, त्यांनी सगळं माहिती सांगितली इथली, तर आम्हाला खूप छान म्हणजे एकदम चांगला एक्सपिरियन्स आला। आता आम्ही चाललोय पुढे, तुम्हाला मी पूल पण दाखवलाच। तर आता आम्ही जातोय, भेटूया आता डायरेक्ट रूमवर। बाय बाय। रूम अशी आहे, पूर्ण लक्झरी वाटते, खूप छान आहे रूम। आणि हे बाथरूम आहे। आणि ही मी आहे। हाय गाईज, आता आम्ही हरिद्वारमध्ये पोहोचलेलो आहोत आणि मी तुम्हाला रूम दाखवलीच माझी कशी आहे ती। फुल ऑन लक्झरी आहे आजची रूम। चाललोय गंगा आरतीला आणि तिकडनं झालं की मग थोडीशी शॉपिंग करणार आहोत आणि मग रिटर्न रूमवर येणार आहोत। तर मग रूमवर आल्यावर मग काय पॅकिंग करणार होतो त्या, कारण का 8ची आमची ट्रेन आहे, मी तुम्हाला दाखवते। हां, मला भूक पण लागलेली आणि तहान पण। इथे खाण्याचं काहीच नाही, तर आम्ही इथे ज्यूस पितोय, ज्यूस। कझन्स आम्ही आता मार्केटमध्ये आलोय थोडीशी शॉपिंग करायला। हे असं मार्केट आहे, बघू आता काय मिळतं इथे। ना भूक लागली तर आम्ही परत इथे पाणीपुरी खायला आलो आणि ताईनी चाट मागवली। डिनरला मी हे मागवलं, मंचुरियन, फ्राइड राईस अँड सूप। हाय गाईज, गुड मॉर्निंग। आता आम्ही निघालो घरी जायला। आता हरिद्वारवरून आमची पनवेलची ट्रेन आहे, सो आता मी निघू। आमची ट्रेन आलेली आहे आणि तुम्हाला दाखवते आमचं सामान। बघा, जेव्हा आलो तेव्हा केवढं सामान होतं आणि आत्ता किती सामान आहे। हे तर काहीच नाही, अजून आहे याच्यापेक्षा। तिकडे पण माणसं उभी आहेत खूप। फ्रेंड्स, आता आम्ही निघालेलो आहोत, आम्ही ट्रेन पकडलेली आहे। आमचे 4 धाम फायनली कंप्लीट झालेले आहेत
आणि आता आम्ही निघालोय आमच्या घरी जायला फायनली. खूप कंटाळा पण आला आणि खूप मजा पण आम्ही केली. पण आता मी ट्रेन मध्ये पण मजा करणार. हा ऐकायचं तो बघूया. स्टे ट्यून. हिचा पण नाश्ता चालू आहे. लिटिल हर्ट और ये हमारी हार्ट बीट है. लिटिल हार्ट बीट है. ही बघा हिचं बघा काय चाललंय. टॉम बॉय काकी फोनवर, काका नजारे बघत. ब्रेकफास्ट इन द व्ह्यू इन माय सीट. कंटाळा आला होता म्हणून आता आम्ही इथे वरती सीटवर बसलोय आणि आता बघू काहीतरी टाइमपास करू, काहीतरी खाऊ. आणि आम्ही ना तुम्हाला एक 6 वाजता सरप्राईज आणि काहीतरी मागवलं आहे तुम्हाला दाखवू. हसते बघा कशी, कसं काहीतरी बोलतोय. आपली साक्षी पाटील ब्लॉगर बघा, साक्षी मिरचे ब्लॉगर कसली मस्त ब्लॉग करतो ती. अजून ती कसली जिम जाम. कोणाचं काय आणि कोणाचं काय, हिचं बघा काय चाललंय. कोणाचं काय सर्चिंग फॉर मोर. कोणाचं काय नाही. ही बघते मी पडीन का काय खाली. खायला होता. कुरकुरे सापडले. कुरकुरे सापडले. 2 आलू भुजिया होते ते गायब झाल्या. सो गाईज आता आम्ही घरी चाललोय आणि मी तुम्हाला सांगितलं आणि आपण खाणार आहोत मस्तपैकी बर्गर्स अँड सम चॉकलेट मूस और maybe cold coffee also. गुरु शिष्य. So guys, ignore her like you ignore her. थांबा आता मी तुमच्या भेटेला व्हिडिओ कॉल करते. बाय. फायनली आम्ही ऑर्डर केलेलं ते आलेलं आहे. आम्ही पिझ्झा नाही सॉरी बर्गर, कोल्ड कॉफी, फ्राईज आणि डेझर्ट मागवलेलं आहे. तुम्हाला दाखवते. ही बघा ह्या गेलेल्या डिलिव्हरी आणायला. दाखवते तुम्ही बघा किती मागवले आम्ही. बर्गर, कोल्ड कॉफी, डेझर्ट अँड फ्राईज. हे पण ह्यांचं पण तसंच असेल. खायला या. एक मिनिट. शाऊ पार्टी. मस्त बंद कर. खाऊन झालेलं आहे. कोण बोललं? आमचं खाऊन झालेलं आता आणि आता आम्ही टाइमपास करतोय. काहीच काम नाही आम्हाला आणि कंटाळलं अक्षरशः खूप बसून बसून. काय कामच नाही. थंडी पण खूप लागते. बघा एसी जवळच आहे. काय आता काय करायचं. कुठे जायचं ट्रेन मध्ये तरी. या साईडला तर पोरं आहेत. प्रकारची लोक वेगवेगळ्या नजरेने बघतात. बघितलं मी. काय तिला भाऊ नाही देत. त्यांचं बघा काय चाललंय टाइमपास. बाबू शेवटला फास्ट मध्ये वाट लावून टाकतो. सो गाईज, चारधाम यात्रेमधले आज आमचा शेवटचा दिवस आहे. सो चारधाम यात्रेला खूप मजा आली आम्हाला आणि दर्शन पण आमचं खूप छान झालं. आणि आता फायनली आम्ही उद्या पनवेलला उतरू 8 वाजता आणि फायनली आम्ही घरी जाऊ. कारण का खूप कंटाळलो ट्रेनमध्ये पण. कारण का इकडून तिकडून नाचून आम्हाला कंटाळा आला खरंच. तर भेटूया मग उद्या सकाळी. आणि आजचा दिवस आमचा खूप छान गेला तसा बोलायला गेलं तर. मजा पण आली. तर उद्या भेटू मग. चलो बाय, गुड नाईट. आमच्या येतानाच्या बॅगा आणि या आमच्या बायका, बीजे बायका ज्या दमलेल्या आहेत बघा. 4 धाम करून आलेले आहोत. आता बघितलं फायनली गाईज. आता आम्ही निघालो पनवेलवरून
माझा अवतार बघितला तसं खूप पिंपल्स आलेत. पाणी मला कारण का सूट झालं नाही. सो आता मी निघालो. खरंच खूप छान वाटतंय. एवढे टायर्ड झालो आहे. तर मग आमची ट्रिप खूप चांगली झाली, छान प्रकारे झाली. आणि आता आम्ही घरी जाऊन खूप रेस्ट करणार आहोत. सो भेटूया नक्कीच नेक्स्ट व्लॉगमध्ये. हा व्लॉग मी इथेच एंड करते. बाय बाय बाय. फायनली आम्ही आलो कुरुल अलिबागमध्ये. बघा सगळे आम्ही आलेलो आहोत. आमच्या बॅगाज पण आलेल्या आहेत. आणि आता भेटू नेक्स्ट व्लॉग. व्यवस्थित झालं ना प्रवास. बाद झाला. बाकी काय आमचं स्वागत ते पाय टाक पुढं. असं हात तुमच्यामुळे आम्हाला घडलं. तुमचं आम्हाला घडलं. ताई पडते दिवा ठेवून त्यांना व्यवस्थित झाला ना. पण